श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परम पावन आणि पवित्र कथा आहे. ही कथा श्रवण केल्याने किंवा वाचल्याने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. अशी ही दिव्य कथा आहे. ही कथा मध्ये सोडण्याचे पाप करू नका. ही कथा फक्त ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो. संपूर्ण व्रताचे फळ आपल्याला मिळते. महादेवांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहतो. तर चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. एकदा माता पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, स्वामी, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? यावर भगवान शंकराने माता पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली की एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. तो सावकारांचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. त्यामुळे सावकार खूप संतापला होता. त्याने शिकाऱ्याला शिवमठात कैद केले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवसंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी कर्ज फेडणार असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावकाठाच्या बेलपत्राच्या झाडावर मंचान बांधू लागला होता. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकलेले एक शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र ते माहीत नव्हते. मंचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावरती पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या हाताने नकळत शिवलिंगावरती बेलपत्रही वाहिल्या गेले. एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली की मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवाची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुलं तहान भुकेने व्याकुळ झाले असतील. त्यावर शिकाऱ्याला हरीण म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळच तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ वाया घालू नकोस. म्हणजेच त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील
तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लवकरच हजर होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू आता मला जाऊ दे. मी त्यांच्यासोबत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्या वेळाने मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. त्या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. अशा प्रकारे घडलेली सर्व घटना देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्यामुळे देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. अशा प्रकारे महाशिवरात्रीची ही कथा आहे. ही कथा श्रवण केल्याने, वाचल्याने सर्व पापांचा नाश होतो. संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि रेग्युलर ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजची कथा इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.